ब्रह्मचारी योगीवर श्री सीताराम महाराज टेंबे संस्थान श्री दत्त मंदिर यवतमाळ रोड बडनेरा झिरी येथे श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला। रविवार दिनांक 8 डिसेंबर ते सोमवार दिनांक 16 डिसेंबर या दत्त जयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये मुख्यत्वे करून भक्ती संगीत, गुरुनामाची ओढ नावाचा दत्त भक्त गीतांचा सुरेल कार्यक्रम, प्रज्ञाचक्षु श्री संत गुलाबराव महाराज यांच्यावरती प्रवचन, भक्ती संगीत, संगीत संध्या व श्री दत्त जन्माचे कीर्तन इत्यादी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। मार्गशीर्ष शुद्ध 14 शनिवार दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी श्री गुरुचरित्र सप्ताहाची समाप्ती करण्यात आली। श्रींना रुद्राभिषेक, महापूजा व आरती करण्यात आली। त्यानंतर दुपारी 4 वाजता श्री दत्त जन्माचे कीर्तनाला सुरुवात झाली। कीर्तनकार हरिभक्त परायण श्री सोपान गोडबोले यांच्यासोबत सुरेश श्रीरामवार तबल्यावरती तर विधळे हार्मोनियमवरती व विनायक ढोले सोबतीला होते। त्यानंतर दत्त जन्माच्या कीर्तनाने श्री दत्त जन्म संपन्न झाला आणि महाआरती करण्यात येऊन सोमवार दिनांक 16 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता प्रक्षाळ पूजा, तीर्थ उत्थापन आणि महापूजा व नंतर आरती आणि दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। श्री दत्त मंदिर झिरी येथे सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करून पर्यावरणपूरक विद्युत योजना करण्याचे नियोजित आहे। मंदिर परिसरासाठी 10 किलोवॅट अधिक 3 किलोवॅटचे 2 संच बसविण्याचा अंदाजित खर्च 7 लाख रुपये अपेक्षित आहे। तरी सर्व भक्तांना संस्थांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की या योजनेसाठी इच्छुक भक्तांनी आपला आर्थिक सहयोग देऊन श्रींची सेवा करावी अशी विनंती ब्रह्मयोगी श्री सीताराम महाराज टेंबे संस्थानचे विश्वस्त मंडळ, ज्यामध्ये अध्यक्ष विश्वनाथ जोशी, सचिव प्राध्यापक डॉक्टर देवदत्त बोधनकर, उपाध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी, सहसचिव दिलीप अढिया, कोषाध्यक्ष दिलीप काळे आणि सदस्य किरण हातगावकर, सुभाष सुतवणे, प्रवीण सकळकळे यांच्या वतीने करण्यात आलेली आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।